कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल तापल्यानंतर यामध्ये 1 चम्मच मोहरी, जिरे आणि हिंग ॲड केलेलं आहे। मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी भेंडी स्वच्छ धुवून आणि उभे काप केलेले आहे। भेंडी आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्पेशल स्वाद मराठी। तर आज आपण 7 दिवसाच्या 7 वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही बघू शकता भेंडी जी आहे आपली तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे। यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण ॲड करूया। आता तुम्ही म्हणाल कांदा आपण नंतर टाकलाय तर तो शिजेल का किंवा व्यवस्थित फ्राय होईल का, तर हो, व्यवस्थित फ्राय होतो। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता नंतर की आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे तेलामध्ये। मीडियम फ्लेमला आपण कांदा आणि भेंडी व्यवस्थित अशी फ्राय करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता कांदा पण व्यवस्थित फ्राय झालाय, कलर चेंज झालेला आहे। यामध्ये आता आपण सुखे मसाले ॲड करूया। अर्धा टीस्पून हळद, 1 मोठा टीस्पून आपण लाल तिखट टाकलेला आहे। लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकतो। मी हिरवी मिरची घातलेली नाही, त्यामुळे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो। यामध्ये किचन किंग मसाला वापरलेला आहे 1 मोठा चम्मच। तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी म्हणजे आपले मसाले जळणार नाही। त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा बारीक कूट टाकलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर ही भाजी तुम्ही सकाळी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता, अगदी झटपट होते आणि मुलांना सुद्धा ही भाजी नक्कीच आवडेल। तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करायला किंवा कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर आपण आता दुसरी रेसिपी पाहणार आहोत, दही भेंडी। ही सुद्धा भेंडीचीच भाजी आहे। फ्राय पॅनमध्ये मी 1 मोठा चम्मच तेल घातलेलं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवावी। त्यानंतर तेल तापल्यानंतर आपण भेंडी यामध्ये टाकून घेऊया। भेंडी मी उभी काप केलेली आहे। तेलामध्ये भेंडी व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण दही घेतलेला आहे अर्धी वाटी। यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि किचन किंग मसाला ॲड केलेला आहे। तुम्ही गरम मसाला सुद्धा घेऊ शकता। याची व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घेऊया। बघा, या पद्धतीने आपण पेस्ट तयार केलेली आहे। सेम फ्राय पॅनमध्ये मी 2 मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करूया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी। जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग आणि बारीक चिरलेला कांदा ॲड करूया। कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेलामध्ये। तुम्ही हवं असल्यास यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरू शकता, पण मी नाही घातलेली कारण यामध्ये भेंडीचा कलर सुद्धा हिरवा असतो आणि लहान मुलांसाठी ते ओळखायला थोडं कठीण जातं, म्हणून मी हिरवी मिरची वापरलेली नाही। त्यानंतर गॅसची फ्लेम आपण बंद करूया, म्हणजे गॅस बंद करूया आणि जो दह्याची पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊया। गॅस चालू असेल तर दही फाटायची शक्यता असते। दह्याची पेस्ट टाकल्याच आपल्याला लगेच ती फिरवायला घ्यायची आहे, परतायला घ्यायची आहे, नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते। बघा, अशा पद्धतीने। तर हे दही आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आपण गॅस ऑन करूया आणि दही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। एकसारखं हलवत राहावं, त्यामुळे दही फाटत नाही आणि एकसारखं असं टेक्स्चर येतं। तर बघा, अशा पद्धतीने मी दही छान परतून घेतलेलं आहे तेलावर। तेल व्यवस्थित असं सुटलेलं आहे। यामध्ये फ्राय केलेली भेंडी ॲड करूया। तुम्हाला दिसत असेल तेल खूप झालेलं आहे, पण ही भाजी ऑइली अजिबात होत नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि हाय फ्लेमला ही भाजी व्यवस्थित शिजवून घेऊया।
तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी व्यवस्थित अशी शिजल्या गेलेली आहे। यावर चवीनुसार मीठ ॲड करूया। परत एकदा मिक्स करून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। तर आपली दही भेंडी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल। तर चला आपण बघूया आता तिसरी भाजीची रेसिपी। फ्राय पॅन मध्ये 1 चम्मच तेल ॲड केलेला आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या, उभा काप केलेला कांदा, तुम्ही कांदा कशाही प्रकारे कट करू शकता। आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करायचं आहे। यामध्ये 5 ते 6 काजूचे तुकडे मीडियम फ्लेमला व्यवस्थित परतून घेऊया। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया। बघा कांदा थोडाफार फ्राय झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण उभा काप केलेला टोमॅटो ॲड करूया। टोमॅटो आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाला व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे। गॅस बंद करूया आणि यामध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। मसाला आपला गरम आहे, फ्राय पॅन सुद्धा गरम आहे। यामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर वाटणची जी टेस्ट आहे ती खूप छान येते। सेम फ्राय पॅन मध्ये मी अर्धा टीस्पून तेल घातलेलं आहे आणि याच्यावर आपण पनीरचे तुकडे जे आहेत ते फ्राय करून घेऊया। सेम फ्राय पॅन मध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेला आहे। यामध्ये जे वाटण आपण बनवलं होतं कांदा टोमॅटोचं ते टाकून घेतलेलं आहे। त्यामध्ये लगेचच आपण सुखे मसाले ॲड करूया। 1 मोठा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला। मसाला आपला व्यवस्थित आणि लवकर परतण्यासाठी यावर झाकण ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। आपला मसाला लगेच परतला गेलेला आहे। झाकण ठेवल्यामुळे मसाला आपला लवकर परतला जातो। त्यानंतर फ्राय केलेले पनीरचे तुकडे ॲड केलेले आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि फ्रोझनचे मटार मी यूज केलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करूया। तुम्हाला ग्रेव्ही जशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करूया। हाय फ्लेमला व्यवस्थित अशी उकळी येऊ देऊया। वरून आपण अर्धा चम्मच किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्या पनीरच्या भाजीला। मटर पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे। मस्त घट्टसर असा त्याची ग्रेव्ही झालेली आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया आणि आपली मटर पनीरची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आता आपण पाहणार आहोत भाजीची चौथी रेसिपी। तर छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते। ते कुकरमध्ये 2 शिट्ट्या आपण काढून घेऊया कारण छोले लवकर शिजत नाही। 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छोले व्यवस्थित अशी शिजल्या जातात। तर कुकर आपला होत आहे। त्यानंतर आपण फ्राय पॅन मध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित तापल्यानंतर अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग, यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी हे वाटण टाकलेलं आहे। तर हे आहे 1 टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची याचं वाटण मी बनवलेलं आहे। त्यानंतर लगेचच आपण सुखे मसाले ॲड करूया। 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला। त्याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता किंवा घरी केलेला काळा मसाला सुद्धा वापरू शकता। झाकण ठेवून आपण मसाला परतून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण छोले मसाला ॲड करूया। 1 मोठा चम्मच छोले मसाला मी हा रेडीमेड वापरलेला आहे। माझ्या घरचा संपलेला आहे पण मी
छोले मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण कुकरमध्ये शिजवलेले छोले ॲड करूया। मी हे पाणी वापरणार नाही, फक्त छोले यामध्ये ॲड करणार आहे। छोले आपले व्यवस्थित शिजलेले आहे, त्याच्यामुळे आता शिजवण्याची गरज नाही। आता फक्त आपल्याला 1 ते 2 उकळी येऊ द्यायचं आहे। त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करूया। ग्रेव्हीची आपल्याला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करावं। ज्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं त्याच भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि तेच पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर परत अर्धा ग्लास पाणी ॲड केलं। टोटल मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ आणि वरून परत छोले मसाला ॲड केलेला आहे अर्धा चम्मच। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हाय फ्लेमला व्यवस्थित उकळी येऊ देऊया। आपलं तुम्ही बघू शकता छोले मस्त असे शिजलेले आहेत आणि उकळी सुद्धा आलेली आहे। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया। परत एकदा मिक्स करून घेऊया। ही छोलेची भाजी तुम्ही भटुरे, पुरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। आपली छोलेची भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण बघूया भाजीची 5वी रेसिपी। कुकरमध्ये मी 2 छोटी वाटी म्हणजे 1 मोठी अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे। तुम्ही याऐवजी मूग किंवा चण्याची डाळ सुद्धा घेऊ शकता। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। यामध्ये शिजायला जेवढं पाणी लागेल त्यानुसार ॲड करूया। मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। यामध्ये हळद ॲड करूया अर्धा टीस्पून। त्यानंतर बारीक चिरलेली पालक स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल डाळ भाजी किंवा पालक भाजी। यामध्येच आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया। थोडे शेंगदाणे मी ॲड केलेले आहे 2 ते 3 चम्मच। चिमूटभर हिंग व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही भाजी कुकरमध्ये शिजवून घेऊया। कुकर थंड झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। फ्राय पॅनमध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करूया। व्यवस्थित तडतडल्यानंतर चिमूटभर हिंग थोडं जास्त वापरावं, डाळ भाजीमध्ये टेस्ट खूप छान येते भाजीची। त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक काप केलेले, बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कोथिंबीर मिक्स करून घेऊया किंवा कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं सुद्धा मी ॲड केलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। अर्धा चम्मच हळद पावडर, 1 मोठा चम्मच लाल तिखट आणि किचन किंग मसाला। याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता। यामध्ये कुकरमध्ये जी आपण भाजी शिजवलेली आहे पालक भाजी ती ॲड करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता। जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला भाजीची त्यानुसार पाणी तुम्ही ॲडजस्ट करू शकता। याला व्यवस्थित अशी 2 ते 3 उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करूया। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। हाय फ्लेमलाच आपण याला उकळी आणायची आहे। त्यानुसार त्यामध्ये थोडं कसुरी मेथी ॲड केलेली आहे। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण याची टेस्ट खूप छान येते। तुम्ही नक्की ट्राय करा। बघू शकता तुम्ही भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे। तर आपली विदर्भ स्पेशल डाळ भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण बघूया भाजीची 6वी रेसिपी। फ्राय पॅनमध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी, अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे, त्यानंतर चिमूटभर हिंग आणि बारीक चिरलेला कांदा। कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया।
गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी। त्यानंतर यामध्ये 5 ते 6 मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। यामध्ये मी एक वाटण घातलेलं आहे। हे वाटण आहे टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि लसूण। हे सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर सुखे मसाले ॲड करूया। 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला ॲड केलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर बघा आपला मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे, तेल सुटायला आलेलं आहे। यामध्ये आपण बटाटा ॲड करूया। हा बटाटा मी बॉईल केलेला आहे। जर तुम्ही बॉईल केला नसेल तर पाणी थोडं जास्त टाकावं बटाटा शिजण्यासाठी। त्यानंतर मी यामध्ये फ्रोझन मटार यूज केलेले आहे। तर फ्रोझन मटार सुद्धा शिजायला वेळ लागत नाही किंवा पाणी पण लागत नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे किंवा शिजण्यासाठी जर पाणी आवश्यक असेल त्यानुसार पाणी याच्यामध्ये ॲड करावं। मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजीची गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवलेली आहे। यामध्ये थोडी कसुरी मेथी बारीक करून टाकलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भाजी आपली शिजलेली आहे आणि यामध्ये वरून बारीक चिरलेला कोथिंबीर। तर तुम्ही ही भाजी नक्कीच डब्यासाठी वगैरे सकाळी बनवू शकता। तर आपली ही मस्त अशी ग्रेव्हीची आलू मटारची भाजी तयार झालेली आहे। आता आपण बघूया भाजीची 7वी रेसिपी। कढईमध्ये 2 मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे। यामध्ये अर्धा चम्मच जिरे आणि मोहरी ॲड केलेला आहे। चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। तुम्हाला जर या सगळ्या रेसिपीज आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। तर कांदा आपला बघा तुम्ही मस्त असा परतला गेलेला आहे। यामध्ये सुखे मसाले ॲड करूया। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच किचन किंग मसाला, अर्धा चम्मच हळद। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करूया। यामध्ये आपण एक वाटण टाकलेलं आहे। हे वाटण आहे आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर। हे वाटण सुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आपण बनवणार आहोत मूग मटकीची रस्सा भाजी। तर झाकण ठेवून मसाला आपण परतून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे मसाला आपला लवकर परतला जातो। तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये आता भिजवलेली मूग आणि मटकी ॲड करूया। तर बघू शकता तुम्ही मस्त अशी भिजल्या गेलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेलामध्ये मिनिटभर आपण ही मूग आणि मटकी परतून घेऊया। खूप छान टेस्ट येते भाजीला। त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। ही भाजी थोडी शिजण्यासाठी पण पाणी आपल्याला लागणार आहे। जरी मूग मटकी भिजलेली असेल तरी ही भाजी शिजवावीच लागते। तर यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमला आपण ही भाजी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी कमी जास्ती करू शकता। तर बघा आपली मूग आणि मटकीची ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।